इयत्ता 9वी विषय मराठी। आज आपण उपयोजित लेखन कौशल्य या घटकामधील निबंध लेखन या प्रकाराची चर्चा करणार आहोत, अभ्यास करणार आहोत। निबंध लेखन करत असताना कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करावा लागतो किंवा कोणकोणते मुद्दे काळजीपूर्वक आपल्याला बघावे लागतात याबाबतची माहिती सर्वप्रथम आपण घेऊ। तत्पूर्वी या इयत्तेत आपण विविध लेखन कौशल्य प्रकारांचा अभ्यास करत आहोत। यापूर्वीच्या काही व्हिडिओजमधून आपण वेगवेगळे प्रकार अभ्यासलेले आहेत, जसं की संवाद लेखन, वृत्तांत लेखन, मुलाखत लेखन हा लेखन प्रकारातलाच सगळा भाग आहे, उपयोजित लेखन प्रकारामधला सगळा भाग आहे। या सगळ्या प्रकारांबरोबरच निबंध लेखन हा एक वेगळा घटक। यापूर्वीच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही निबंध लेखन केलेले आहातच। अगदी 5वी पासून तुम्ही वेगवेगळ्या विषयाला धरून निबंध लेखन करत आला आहात। 5वीच्या अगोदरच्या काही वर्गांमध्ये, 1ली, 2री, 3री, 4थी या वर्गांमध्ये सुद्धा तुम्ही अगदी छोटे छोटे विषय घेऊन त्या विषयाला अनुसरून 4, 5, 6 वाक्यांमध्ये तुम्ही तुमचं निबंध लेखनाचं कामकाज पूर्ण केलेलंच आहात। आता जरा थोडंसं निबंध लेखनाची व्याप्ती ही थोडी विस्तारताना आपल्याला पाहावयास मिळतं। जसजसं तुम्ही मोठे होत जाल तसतसं निबंध लेखन करत असताना त्या निबंध लेखनामध्ये त्या विषयाला अनुरूप असणारी भाषा, त्या विषयाला अनुरूप असणारं असं त्या आशयाची खोली ही आपल्याला अधिकची मांडावी लागते, म्हणजेच त्या निबंध लेखनामध्ये परिपक्वता दिसताना आपल्याला पाहावयास मिळते। यावर्षी आपण निबंध लेखनामध्ये पाठ्यपुस्तकातील निबंध लेखन हा प्रकार बघत असताना लेखन कौशल्याअंतर्गत प्रसंग लेखन, आत्मकथन, कल्पना विस्तार या निबंध प्रकाराचा अभ्यास प्रामुख्याने यावर्षी करणार आहोत। म्हणजे निबंध लेखन करत असताना इयत्ता 9वीमध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे निबंध विचारले जाऊ शकतील, तर एक प्रसंगावर अनुरूप असणारा निबंध। मग या प्रसंगावर अनुरूप असणारा निबंध लेखन करत असताना काही वेळा आपल्याला मुद्दे दिले जातात आणि त्या मुद्द्यांचा एक क्रम आपल्याला लावायचा असतो आणि त्या क्रमानुसार आपल्याला जो घडलेला प्रसंग आहे तो प्रसंग आपल्याला हुबेहूब पद्धतीने मांडायचा असतो। पुढे आत्मकथन आहे। आत्मकथनामध्ये आपल्याला वर्गातील एखादी वस्तू आपल्याशी बोलते, एखाद्या फाटलेल्या पुस्तकाचं आत्मवृत्त किंवा रिकाम्या बाकाचं आत्मवृत्त, रिकाम्या खोलीचं आत्मवृत्त, सध्या कोरोनासारख्या अगदी मोठ्या महामारीला आपण आपला देश सामोरे जातो आहे। हे सगळं सामोरे जात असताना किंवा त्या कोरोनाशी संघर्ष करत असताना गेले 6-7 महिने झालं आपल्या शाळा बंद आहेत। 6-7 महिन्याच्या काळामध्ये शाळेमध्ये मुलं आलेली नाहीत, वर्ग असे रिकामे पडलेत, बेंचेस रिकामे पडलेत। गेले 6-7 महिन्याच्या काळामध्ये फळ्यावरती लिहिता आलेलं नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आत्मकथनात्मक असे निबंधाचे विषय तयार होऊ शकतील। म्हणजे फळा आपल्याशी बोलतोय, बाकं आपल्याशी बोलतात, वर्ग आपल्याशी बोलतोय किंवा डस्टर आपल्याशी बोलतोय, फाटलेलं पुस्तक आपल्याशी बोलतोय, या विषयाशी संबंधित असे काही आत्मकथनात्मक विषय आपल्यासमोर निबंध लेखनासाठी दिले जातात की ज्या विषयाला अनुसरून आपल्याला लेखन करायचं असतं। आणि पुढे कल्पना विस्ताराचा एक विषय आहे। म्हणजे एखादं विधान दिलं जाऊ शकतं, एखादी म्हण आपल्याला तिथं सांगितली जाऊ शकते आणि त्या म्हणीचा, त्या विधानाचा अर्थ काय होऊ शकतो त्याचा आपल्याला समजलेला जो काय अर्थ असेल तो कल्पनेच्या माध्यमातून त्याचा आपल्याला विस्तार करायचा असतो, याला कल्पना विस्तार असं आपण म्हणतो। हे निबंध लेखन करत असताना कल्पकता, तर्कसंगती, विचाराची सुसंगत व अगदी नीटशी असणारी मांडणी ही लेखन कलेची काही वैशिष्ट्ये मांडली जातात। आपण निबंध लेखन हा प्रकार बघत असताना त्यातली काही ठळक मुद्द्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा
निबंधलेखनामध्ये निरीक्षण ज्याचं चांगलं आहे तो निबंधलेखन चांगल्या पद्धतीने करू शकतो. समजा मी पंतप्रधान झालो तर या कल्पनेवर आधारित असणारा निबंध आपल्याला जेव्हा लिहायचा असतो तेव्हा पंतप्रधान या पदाची जबाबदारी काय आहे, त्याने कोणकोणत्या प्रकारची जबाबदारी सांभाळायची असते, देशासाठी त्यांचं असणारे योगदान काय असतं, या सगळ्यांची त्याला जर माहिती असेल, याबाबतचं त्याने निरीक्षण केलं असेल तर तो चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. मग आता हे केवळ निरीक्षणासोबत वाचनसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आपल्याकडून वाचणं अपेक्षित आहे. जेव्हा आपण अशी पुस्तकं वाचतो तेव्हा आपल्याकडे ज्ञानाचा साठा तयार होतो आणि मग आपल्यासमोर कोणताही विषय दिला तरी आपण त्या विषयाची अगदी नीटशी मांडणी करू शकतो. तिसरा घटक आहे बहुश्रुतता. चौथा आहे तो शब्दसंपत्ती. शब्दसंपत्ती केव्हा येऊ शकते, जेव्हा तुमचं वाचन जास्तीचं असेल तेव्हा तुमच्याकडे शब्दसाठा हा जास्तीचा तयार होऊ शकतो. बहुश्रुतता पाहिजे. अगदी वाचनाची, ऐकण्याची या सगळ्या गोष्टी आपल्याकडे ती सवय अगदी लहानपणापासून जर असेल तर भाषिक समृद्धी ही आपली वाढायला लागते. आपल्याला सर्वांगाने विचार करण्याची क्षमता आपल्याकडे असणं अपेक्षित असतं. निबंधलेखन करणं म्हणजे केवळ 4 ओळी मांडणं हा विषय नाही, तर दिलेल्या विषयाला अनुरूप त्या विषयाशी आशय आपल्याला जोडायचा असतो आणि त्या आशयाची खोली, त्या आशयाची व्याप्ती हे जसजसं तुम्ही मोठे होत जाल तसतसं ही अधिकची होताना पाहावास मिळतं. इयत्ता पहिलीत असताना तुम्ही माझी आई या विषयावरती निबंध लिहिणं आणि इयत्ता 10वीत असताना माझी आई या विषयावरती निबंध लिहिलं, यामध्ये फरक होतो. काळानुरूप फरक आहे, वयानुरूप फरक आहे, ज्ञानानुरूप फरक आहे. म्हणजे तुम्ही आईचा या 10 वर्षाच्या काळामध्ये घेतलेला अनुभव, तुम्हाला समजलेली आई आणि तुमचं ज्ञान या सगळ्यांची योग्य प्रकारे तुम्ही सांगड घालता आणि त्याचं प्रतिबिंब तुम्ही तुमच्या निबंधाच्या माध्यमातून मांडताना दिसता. पुढे शब्दसंपत्ती आहे. 5वा आहे तो चिकित्सक विचार. एखाद्या विषयावरती चिकित्सक विचार करण्याची क्षमता आपल्याकडे असायला हवी. 6वा कल्पना. कल्पनेवरती सगळे निबंध आधारलेले असतात. काही कल्पनात्मक पद्धतीचे, जेव्हा मी मागा जसं म्हटलं तसं की मी पंतप्रधान झालो तर हा कल्पनेवर आधारित असणारा निबंध आहे. मी पक्षी झालो तर हा कल्पनेवर आधारित असणारा निबंध आहे. झालो तर मी काय करू शकेन याकरिता कल्पना मांडावी लागते. मग कल्पनेमध्ये विचार करण्याची क्षमता आपल्याकडे असावी लागते. केवळ विचार करून चालत नाही, तर तो विचार त्या विषयाला अनुरूप असा असावा लागतो. म्हणजे आपली निबंध लेखन करणं किंवा निबंध लेखनाची भाषा किंवा निबंध लिहित असताना त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा किंवा एक दर्जेदारपणा यायला लागतो. 7वा त्याच्यातला मुद्दा आहे तो म्हणजे भावना. 8वा अनुभव. अनुभवाची शिदोरी आपल्याकडे असेल तर आपण वेगळ्या प्रकारची उदाहरण त्याच्यामध्ये देऊ शकतो आणि निबंध लेखन करू शकतो. 9वा आहे तो म्हणजे एखाद्या विषयावरती केलं जाणारं चिंतन. एखाद्या विषयावरती प्रदीर्घ काळ जेव्हा चिंतन केलं जातं तेव्हा चांगल्या प्रकारची कलाकृती तयार होते. मृत्युंजय ही कर्णावरती आधारित असणारी कादंबरी आहे. महाभारतातलं एक पात्र कर्ण. या मृत्युंजय या कादंबरीचं लेखन करत असताना शिवाजी सावंतांनी असं सांगितलेलं होतं की सलग 16 वर्ष या विषयाचं मी चिंतन करत होतो. सलग 16 वर्ष कर्ण कसा मांडला जावा याबाबतचं चिंतन जेव्हा शिवाजी सावंतांनी केलं तेव्हा त्यांनी मांडलेला कर्ण हा मृत्युंजयमधून आपल्याला समजतो. म्हणजे आज जेव्हा तुम्ही मृत्युंजयसारखी कादंबरी वाचता तेव्हा कर्णाला खांद्यावर घेऊन नाचायला लागता. याचा अर्थ असा की संपूर्ण महाभारत तुम्ही जेव्हा वाचलत किंवा ऐकलत किंवा पाहिलत त्यामध्ये कर्ण ज्या पद्धतीने आपल्यासमोर येतो त्यापेक्षा थोडासा कर्ण वेगळा कसा होता हे या कादंबरीच्या माध्यमातून शिवाजी सावंतांनी आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून जेव्हा तुम्ही या पद्धतीने किंवा या बाजूने ती कादंबरी वाचायला लागता तेव्हा तुम्हाला नीटसं समजायला लागतं. म्हणजे एखाद्या विषयाचं चिंतन किती असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मृत्युंजय कादंबरी लिहित असताना शिवाजी सावंतांनी केलेलं चिंतन. 10वा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रभावी भाषा. निबंध लेखनामध्ये वापरलेली भाषा ही प्रभावी असायला हवी.
ती समोरच्यावरती प्रभाव टाकणारी असायला हवी, वाचकाला वाचायला प्रेरित करणारी असायला हवी, वाचकाला वाचत असताना कोणत्याही प्रकारे कंटाळा येणार नाही, निरसता येणार नाही याबाबतचा विचार करणारी असायला हवी. म्हणजेच तिचा प्रभाव वाचकावरती पडायला हवा. आणि शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे विषयानुरूप शैली. जो विषय तुम्ही हाताळताय, निबंध लेखनामध्ये जो विषय तुम्ही हाताळताय त्या विषयाला धरून पहिल्या ओळीपासून, पहिल्या शब्दापासून, पहिल्या अक्षरापासून ते शेवटच्या अक्षरापर्यंत, शेवटच्या शब्दापर्यंत, शेवटच्या ओळीपर्यंत, पूर्णविरामापर्यंत मांडला जाणारा प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य हे त्या विषयाला अनुरूप असायला हवं. म्हणजे तो विषय किंवा त्या विषयाची खोली त्या वाचकाला समजू शकते, त्या विषयातून त्याच्यापर्यंत ज्ञान जाऊन पोचू शकतं. हेच सगळे निबंध लेखनाचे घटक आपल्याला काळजीपूर्वक बघायचे असतात. लेखनकलेची वैशिष्ट्ये मी बघायचं जसं म्हटलं तसं की कल्पकता असायला हवी, तर्कसंगती असायला हवी, लॉजिकल सिक्वेन्स पाहिजे. एक पॅरेग्राफ लिहिल्यानंतर पहिला उतार आल्यानंतर पुढे काय असावा हे लिहायला हवं, पुढचा आल्यानंतर त्याच्या पुढचा काय असायला हवा हे आपल्याला समजायला हवं आणि त्या पद्धतीने त्याची मांडणी पाहिजे. विचाराची सुसंगत असायला हवी आणि सुसंबंध मांडणी पाहिजे. म्हणजे केवळ कसंही ओबडधोबड पद्धतीने मांडून आपल्याला चालत नाही, तर प्रारंभ ते शेवट हा जो क्रम आहे हा क्रम निबंध लेखनामध्ये सुद्धा चुकता कामा नये, त्या पद्धतीनेच आपल्याला निबंध लेखन करायचं असतं. की यावर्षी तुम्हाला प्रसंग लेखन, आत्मकथन आणि कल्पना विस्तार या 3 प्रकारचे निबंध पाहायच्यात किंवा या 3 प्रकारच्या निबंध लेखनाचा अभ्यास करायचा आहे. पहिल्या प्रसंग लेखनावरती आपण थोडीशी माहिती घेऊया. प्रसंग लेखन करत असताना आपण अनुभवलेली, ऐकलेली एखादी घटना, एखादा प्रसंग, एखादा विचार, एखादी समस्या आपल्याला नेहमीच विचार करायला प्रवृत्त करीत असते. तो प्रसंग जर आपल्या बाबतीत घडला तर आपली प्रतिक्रिया काय असेल असा विचार केल्यास आपण प्रसंगाचे विश्लेषण तटस्थपणे करू शकतो. अशा विचारांना, भावनांना संवेदनशीलतेची, भावनिकतेची जोड देऊन शब्दबद्ध केले तर तो प्रसंग वाचणाऱ्याच्या मनाला भिडतो. त्या प्रसंगाचे शब्दचित्र डोळ्यासमोर उभे राहू शकते. आपल्या भावना प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य व्यक्त होऊन लेखन कौशल्याचा, अभिव्यक्ती क्षमतेचा विकास साध्य होऊ शकतो. प्रसंग लेखनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची, प्रसंग आपल्या लेखनातून आणि आपल्या भाषेतून असा काही मांडायचा आहे की वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर तो प्रसंग जसाच्या तसा हुबेहूब पद्धतीने उभा राहायला हवा. हे त्यातलं खरं कौशल्य आहे आणि हे ज्याला जमतं त्याचा प्रसंग लेखनावरचा लिहिलेला निबंध हा अतिशय प्रभावशाली होताना आपल्याला दिसतो. प्रसंग लेखनाचा निबंध लिहित असताना कोणकोणते मुद्दे विचारात घ्यायचे आहेत, तर एक, प्रसंगाची किंवा घटनेची कल्पना, तो प्रसंग किंवा ती घटना काय आहे. 2, सूक्ष्म निरीक्षण, घडलेल्या घटनेचं अतिशय काळजीपूर्वक निरीक्षण केल्यानंतर आपण अगदी त्याची क्रमाने मांडणी करू शकतो. भावनांची अभिव्यक्ती, प्रसंग कशाशी संबंधित आहे, तो अतिशय हृदयद्रावक आहे का, एखाद्याच्या अपघाताची माहिती आपण लिहितो तेव्हा तो हृदयद्रावक लिहितो. आनंदाच्या कार्यक्रमाच्या संदर्भात एखादी घटना असेल तर आपण त्या पद्धतीने लिहावं लागतं. म्हणजे प्रसंग काय आहे, घटना काय आहे यावरती आपल्या भावनाची अभिव्यक्ती ठरताना दिसते. म्हणजे आनंदाच्या भावना केव्हा आणि दुःखाच्या भावना केव्हा हे सगळं त्या प्रसंगावरती अनुरूप असेल. आणि चौथा आहे तो चित्रदर्शी संवेदनशील लेखन. म्हणजे तुम्ही लिहिलेलं जे लेखन आहे त्या लेखनाचं वाचन करणाऱ्या वाचकाच्या डोळ्यासमोर घडलेल्या प्रसंगाचं चित्र उभं राहावं, अशा प्रकारचं आपलं लेखन जर आपण केलं तर प्रसंग लेखनावर आधारित असणारा निबंध हा अतिशय चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो. इथे एक प्रसंग लेखनाचा मी नमुना दिलाय. त्या नमुन्याच्या आधारे तुम्ही घरी लिहिण्याचा प्रयत्न करा. शक्य झालं तर तो मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा. प्रयत्न करा म्हणजे सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतील. गणित ऑलिम्पियाडमध्ये दापोली जिल्ह्यातील मंगल दापके महाराष्ट्रातून प्रथम आला. माननीय शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते मंगलचा विशेष गौरव सोहळा. शिक्षक, मुख्याध्यापक व मान्यवरांतर्फे कौतुक. मंगलकडून शिक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
पालकसुद्धा कृतार्थ झाले. अभिनंदनाचा वर्षा व शुभेच्छा. हा एका प्रसंगाचा, हा एका घटनेचे काही मुद्दे तुमच्यासमोर मांडलेत. आणि शेवटची ओळ अतिशय महत्त्वाची आहे की वरील सोहळ्याला तुम्ही उपस्थित होता. म्हणजे तुमच्या समोर हा प्रसंग घडला, तुमच्या समोर ही घटना झालेली आहे, तुमच्या समोर हा कार्यक्रम झाला आणि या सोहळ्याला तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंग लेखन करा. आणि मग नक्कीच तुम्हाला हे अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिता येऊ शकेल. आणि निबंध लेखन करत असताना फक्त इयत्ता 9वीमध्ये तुम्हाला कोणकोणते प्रकार विचारले जाऊ शकतात याबाबतची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर मांडली. अर्थात निबंध लेखन करणं हा विषय तुमच्याकरिता नवीन नाही, तो जुनाच आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही वयाने मोठे झालेले आहात, अगदी ज्ञानाने मोठे झालेले आहात, वाचन तुमचं वाढलंय. त्या वाचनाला अनुरूप, वयाला अनुरूप, ज्ञानाला अनुरूप आता तुम्ही जे निबंध लेखन करणार आहात ते अतिशय दर्जेदार, अतिशय आशयाची व्याप्ती असणारं असायला हवं. याकडे मात्र काळजीपूर्वक लक्ष द्या. जे 2-3 विषय मी तुमच्यासमोर दिलेत त्या विषयाला अनुरूप लेखन करण्याचा प्रयत्न करा. हळूहळू सरावाने या सगळ्या गोष्टी साध्य होतील. जर नाहीच जमलं यातलं काही लिहायला तरी काळजी करू नका. मला वैयक्तिक स्वरूपामध्ये विचारलं तरी मी त्याचं निरसन करेल किंवा तुम्हाला कसं लिहायचं याबाबत मार्गदर्शन करेल. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करा. आणि प्रयत्न जसजसा करत जाल तसतसं तुमचं लेखन हे चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. ठीक आहे, धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा.